नमस्कार, राम राम. मी योगेश आणि तुम्ही पाहतात एक्सप्रेस विथ योगेश. माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मंडळी, लाडकी बहीण योजना या सरकारच्या योजनेनंतरला जी घवघवीत यश आणि महिलांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला, या योजनेनंतर केंद्र सरकार महिलांसाठी खास करून लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना घेऊन आलेला आहे आणि त्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना. ही योजना LIC ऑफ इंडिया म्हणजे जीवन विमा महामंडळाअंतर्गत राबवली जाणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत देशभरातील पहिल्या टप्प्यामध्ये 35,000 महिलांना या योजनेमध्ये महिलांची यामध्ये निवड केली जाईल आणि या योजनेच्या अंतर्गत 3 वर्षाचं प्रशिक्षण या विमा सखीला मिळेल आणि या 3 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रत्येक वर्षाला काही विशेष असं स्टायफंड दिलं जाईल. त्यामध्ये पहिल्या वर्षाला प्रति महिन्याला 7,000 रुपये स्टायफंड या महिलांना मिळणार आहे. नॉर्मली जर आपण बघितलं तर तुम्ही एका ठिकाणी आपण कुठेतरी काम करतोय, जॉब करतो किंवा कुठेतरी तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला प्रत्येक वर्षी तुमचं प्रमोशन होत असतं. म्हणजे तुम्हाला पहिल्या वर्षी एक 20,000 रुपये पगार असेल तर तुम्हाला ठराविक तुमचं प्रमोशन 12 महिन्यानंतर 21,000, 22,000 किंवा 25,000 असं होऊ शकतं. या ठिकाणी तसं नव्हतं, या ठिकाणी उलट होणार आहे. तुम्ही जर विमा सखी म्हणून तुमची निवड झाली तर तुम्हाला पहिल्या वर्षाला 7,000 रुपये महिन्याला मिळतील, तर दुसऱ्या वर्षाला मात्र तुम्हाला 6,000 मिळणार आहेत आणि तिसऱ्या वर्षाला 5,000 मिळणार आहेत. पण असं का होणार आहे बाबा, असं नेमकं काय आहे, ही काय भानगड आहे? तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही या ठिकाणी LICचे अधिकृत त्या ठिकाणी कामगार असणार नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी एक शिकाऊ कामगार किंवा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी तुमची निवड झालेली असते. आणि ही जी योजना आहे या योजनेमधून तुम्हाला मानधन मिळत नाही, तर एक स्टायफंड शिष्यवृत्ती स्वरूपात तुम्हाला हे मानधन मिळणार आहे, ज्याद्वारे तुम्हाला 3 वर्षाचं प्रशिक्षण, त्याचबरोबर कमव आणि शिका ही जी योजना आहे या धर्तीवर ही योजना शासन राबवत आहे आणि ज्या अंतर्गत देशभरातील 35,000 महिलांची विमा सखी म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या योजनेचा हेतू जो आहे ते म्हणजे जास्तीत जास्त महिलांना स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं करणं आणि आर्थिक सक्षम करणं हा हेतू आहे, असं LIC ऑफ इंडियानं सांगितलं गेलेलं आहे. तर या योजनेसाठी कोणकोणत्या महिला त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ते देखील आपण पाहणार आहोत. तर या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमचं वयाचं 18 वर्ष कंप्लीट करणं गरजेचं आहे. 18 ते 70 या वयोगटातील कोणत्याही महिला, देशभरातील महिला कोणत्याही महिला म्हणता येणार नाही, 18 ते 70 या वयोगटातील महिला ज्यांनी 10वी उत्तीर्ण, किमान 10वी त्या पास आहेत, मॅट्रिक पास झालेल्या आहेत, अशा कोणत्याही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, त्याचबरोबर तुमचा 10वी उत्तीर्णचा पासचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट फोटो लागेल. या सर्व डॉक्युमेंट्स सोबत तुम्ही जो तुमचा अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा तुमच्या स्थानिकच्या जे कोणी LIC एजंट असतील, जे तुमच्या ओळखीचे असतील किंवा LICचं जे ऑफिस आहे, अधिकृत ऑफिस आहे तुमच्या विभागाचं, त्या LICच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. किंवा ऑनलाईन जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर www.licindia.com/test2 या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय, या लिंकवरती तुम्हाला जायचंय. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमचा त्या ठिकाणी जो ऑनलाईन फॉर्म ओपन होईल तो पूर्ण फॉर्म तुम्ही फिलअप करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तो मेसेज येईल आणि तुम्हाला सर्व डिटेल्स त्या संदर्भात दिले जातील. तुम्हाला कोणाशी भेटायचंय, काय भेटायचंय, या सगळ्या डिटेल्स केले तुम्हाला LIC ऑफ इंडियाकडून एक त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर कॉल देखील येईल. तर अशा प्रकारची ही योजना आहे ज्याद्वारे महिलांना प्रति महिन्याला पहिल्या महिन्याला 7,000, दुसऱ्या महिन्याला 6,000 आणि तिसऱ्या महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत. तर त्याचबरोबर जेव्हा तुम्ही प्रशिक्षण घेताना शिकता त्यामध्ये तुम्ही काही एखाद्याची पॉलिसी काढताय किंवा कुणाची पॉलिसी जर काढली तर त्या पॉलिसीवरती आकर्षक कमिशन देखील तुम्हाला मिळणार आहे. याद्वारे तुम्ही 3 वर्षाचं संपूर्ण प्रशिक्षण कंप्लीट केलं तर त्यानंतर तुम्ही एक LICचे अधिकृत एजंट म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती तुमची होणार आहे आणि ज्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या पॉलिसी त्या ठिकाणी लोकांच्या काढू शकता आणि ज्याद्वारे तुम्हाला आकर्षक कमिशन, वेगवेगळ्या टूर्स वगैरे वेगवेगळे त्या ठिकाणी गोष्टी तुम्हाला लाभ त्याचा मिळू शकतो. तर ही अतिशय गव्हर्नमेंटची महत्वाकांक्षी योजना, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ज्याद्वारे पहिल्या टप्प्यात 35,000 विमा सखींची निवड होईल, तर त्यानंतर वेगवेगळे टप्पे शासन
जारी करेल, LIC ऑफ इंडिया जारी करेल. तर नक्कीच तुम्ही जर घरी बसून असाल किंवा कुठल्या तरी काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल, अशा महिलांसाठी विमा सखी ही योजना एक चांगला चॉईस, चांगला पर्याय असू शकतो, ज्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी एक स्वयंरोजगार मिळणार आहे, स्वतःचा रोजगार मिळणार आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, स्वतः सक्षम होण्याची संधी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. तर आपण नक्कीच या योजनेसाठी अप्लाय करा. बाकी या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटलं, ही योजनाचा आपण जो व्हिडिओ केलेला आहे हे सांगताना तुम्हाला सगळं समजलं का, याबद्दलचं तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि येणारा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल ते देखील आम्हाला तुमच्या सूचना कळवा. जे लोक चॅनलवर पहिल्यापासून आहेत त्यांना विनंती असेल की कृपया तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट असू द्या. आपल्या व्हिडिओला प्रत्येक लाईक करत जा, तुमच्या प्रतिक्रिया देत जा. तुमच्या प्रतिक्रियानं आम्हाला प्रोत्साहन मिळतं, सपोर्ट मिळतो आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवायला एक हुरूप येतो. बाकी जे नवीन असतील त्या सगळ्या मंडळींना असेल की विनंती असेल की कृपया चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकॉन येतं तिलाही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.